नमस्कार, मी तुमचाच ज्ञानेश्वर सर्वदे ट्रेनर आहे. तर आजचा विषय असा आहे की सवय. तर माणसाला मुख्यतः दोन प्रकारच्या सवयी असतात. त्यामध्ये पहिली सवय असते की चांगली सवय आणि दुसरी असते वाईट सवय. तर तुम्हाला माहिती की आपल्याला जी चांगली सवय ती एखादा चांगला शिक्षक असो, एखादा मेंटर असो, की ती आपल्याला सवय लावावी लागते आणि ती सवय आपल्याला एक टाइम टेकिंग प्रोसेस असते. मी ऑलवेज सांगत असतो की बाबा एक आपल्याला चांगली सवय लावायची. फॉर एक्झाम्पल आपल्याला कालच्या व्हिडिओमध्ये मी जसं सांगितलं होतं की एक आपल्याला बुक रीडिंग करायची सवय लावायची. ती एका दिवसामध्ये लागणार आहे का नाही. तर पहिल्यांदा एक पेज वाचावं लागेल, 2-3 असं करत करत आपण एका दिवसाला 10 पेजेस वाचू, नंतर 20 पेजेस वाचू. देन आपल्याला की वाईट सवय ही ऑटोमॅटिक लागली जाते. जसं आपण काही काम नसलं की आपण काय करतो, मोबाईल स्क्रोल करतो. त्यामध्ये आपल्याला मग सांगायची गरज पडत नाही. बघता बघता एका रील साठी असो, एखाद्या शॉर्ट साठी असो, आपला 1 तास कसा जातो, 2 तास कसे जातात आपल्याला समजत नाही. त्यासाठी जर ऑटोमॅटिक आपण जर आपल्याला वाईट सवयी ऐवजी आपण चांगल्या सवयीची एक सवय लावली, एक सवयीमध्ये सवय आली, म्हणजे आपण त्याला रिप्लेसेबल केलं, मग नक्कीच आपण आपलं जे दैनंदिन आहे रुटीन ते बदलू शकतो. आणि दैनंदिन रुटीन हे आपल्याला एक चांगल्या आयुष्याकडे घेऊन जातं आणि आपल्याला लाईफ मध्ये जे काही आपल्याला एक गोल अचीव्ह करायचं असतं आपल्या लाईफचं, ते आपण नक्कीच अचीव्ह करू शकतो. धन्यवाद.